सर्वे चालू आहे आणि तो पण सर्वे कसा आहे, बस तुम्ही कुणबी म्हटलं की कुणबी लिहायचं, बंगला असला तरी सांगितलं त्यांनी सांगितलं झोपडी तर झोपडी लिहायची, शिक्षण असलं तरी सांगायचं मी अशिक्षित आहे. हे अशा रीतीने सगळं चाललेलं आहे बाहेर काय, आणि अशा रीतीने सगळे कुणबी भरण्याचं काम, म्हणजे फ्रॉड सर्वे चालू आहे असं म्हणतात. तेवढं करून सुद्धा माझं म्हणणं असं आहे, पुन्हा माझा मूळ मुद्दा आहेच की मुद्दा आहे की तुम्ही गरीब आहात हे तुम्ही याच्यातून सांगा, त्याच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सवलती गव्हर्नमेंट देत आहेत तिकडे जा. आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागासवर्गीय आहात का, हा मुद्दा आहे. आणि आज कोणी सांगू शकेल की हे जे आहेत वंजारी आहेत, माळी आहेत, हे जे विजय एनटी आहेत काय, त्याच्यापेक्षा सामाजिक दर्जा मराठ्यांचा खालचा आहे किंवा त्यांच्या दर्जाचा आहे. आज मराठा समाजच सगळ्यांच्या वरती आहे की नाही, तो सामाजिक दृष्ट्या मागास कसा, आणि सामाजिक दृष्ट्या मागास नाही तर तो ओबीसीत कसा. पण त्याचं म्हणणं आम्ही मराठा नाहीच होत ना, आम्ही तर कुणबी आहोत, आम्हाला कुणबी म्हणून द्या, आम्ही तर मागास आहे, आम्हाला मंडल आयोगाने आम्हाला ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. समजूया आपण की महाराष्ट्रामध्ये मराठा नाहीत, जरांगे पाटलांचं म्हणतोय त्यांचं म्हणणं. आणि म्हणताना ते पण हे पण एक मराठा लाख मराठा म्हणजे कोणाची घोषणा केली तुम्ही, मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून जल्लोष तुम्ही केला, मराठा जिंकला, आम्हाला शिव्या घालतात, झाला शिव्या, पण मराठा जिंकला म्हणतात ना, म्हणजे तुम्ही मराठा. तुम्ही असं नाही आम्ही खरे ओबीसी जिंकलो, आम्ही खरे कुणबी जिंकलो, एक कुणबी लाख कुणबी, असं नाही म्हणाल तुम्ही. तुमच्या घोषणा काय, तुमची भाषणं काय, काय आमच्या मराठ्यांची लेकरं बाळं गरीब आहेत, ते मागासले आहे मराठ्यांचे, म्हणून दुसऱ्या त्या लेकरा बाळांच्या तोंडातला घास काढायचा आहे काय. सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागास नाही येत ना, मग तुम्ही ओबीसीत कसे येता. तुमचं बेसिकली असं म्हणणं आहे की आरक्षणाचा अर्थ हा एखादा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असेल तर त्यांचं पुनरुत्थान व्हावं, त्यांचा सामाजिक दर्जा वाढावा, याच्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याचं गरिबीतनं नाही, त्याच्या तो मुद्दा गैरलागू ठरतो असं तुमचं म्हणणं. 100% हे कॉन्स्टिट्यूशन सांगते, ते आमचा मुद्दा काय, हे तुमचं संविधान सांगत आहे की आरक्षण कोणासाठी आहे, आरक्षण त्यांच्यासाठी आहे. एखादा जो आहे एसपी असेल, कलेक्टर असेल कांबळे दलित समाजाचा, आज तो गावात गेला तरी त्याला लांबच उभं राहावं लागतंय, कारण सामाजिक दृष्ट्या आजही त्याला प्रगत म्हणजे मागास गावामध्ये समजलं जात आहे, तो पुढे येत नाही. आणि या गरिबी हटावाचा कार्यक्रम असता लेकरा बाळांचा, तर आज दलित समाजातले काही लोक एसपी झाले, कलेक्टर झाले, पण सगळ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत दलित समाजच राहतोय तिथे.